नमस्कार मॅडम, मी स्वप्नील सरांच्या ऑफिसमधून आलो. ओ या ना बसा. नाही नको, मी जर घाईत आहे. हा तुमचा फोन. हो थँक्यू. एक मिनिट. मी या आधी सुद्धा तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. तुम्ही ओ एक्सक्यूज मी. हॅलो. मिळाला फोन? हो थँक्यू. वेलकम. बरं संजय आहे की गेला? संजय. हा काय जो मुलगा फोन घेऊन आला होता ना तो? हो आहे ना, इथेच आहे. तू ओळखत असशील ना ग त्याला? सत्यजित मुधोळकरांच्या ऑफिसमध्ये होता तो कामाला आधी. ओ अच्छा अच्छा अच्छा, बरोबर आहे. तरीच मी म्हटलं मी यांना कुठेतरी पाहिलंय. दे ना त्याला फोन, दे ना. बरं एक मिनिट, मी देते त्यांना फोन. हे घ्या. स्वप्नील सरांना बोलायचं आहे तुमच्याशी. मी करतो ना सरांना फोन नंतर. नाही नाही, काही हरकत नाही, बोला ना. त्यांचा फोन होल्डवर आहे. हॅलो. हा संजय, अरे मालशेंचा फोन आला होता, ती फाईल रेडी आहे, तू येताना पिकअप करशील का? हॅलो संजय. हो सर. का रे, खोकला कसं काय झालं तुला अचानक? धूळ सर, धूळ. बर, ते येताना तेवढं काम करशील ना? हो हो. मंजिरी मामला दे ना फोन. हा हा बोल स्वप्नील. हा मंजिरी, आता जरा घाईत आहे, ठेवतो फोन. बाय बाय. नाव काय म्हणालात तुम्ही तुमचं? संजय. संजय. थँक्यू संजय. एक मिनिट. तुम्ही मुधोळकरांची नोकरी का सोडली? टेम्पररी होतो. अच्छा ओके. एनिवे थँक्स फॉर दिस. येतो. ओके ओके. संजय. याचं नाव वेगळं होतं काहीतरी. नको त्या गोष्टींचा भुंगा लावून घ्यायची सवय लागली आहे मला. आता तो म्हणतोय ना की तो संजय आहे, म्हणजे तो संजयच असणार ना. माझं उगीच काहीतरी. प्रिया, कुठे निघालीस? जीव द्यायला येतोय. प्रिया, काय चाललंय तुझं? हे आपल्या आयुष्यातला एवढा आनंदाचा क्षण. तुला आनंद झालाय ना, मग एक काम कर, कपडे काढ आणि रस्त्यावर नाच. माझं डोकं नको खाऊ. काय बोलतेस तू प्रिया? ही कुठली भाषा आहे तुझी? माझ्या बोलण्याचा एवढा प्रॉब्लेम होतोय ना, मग एखादी कोकिळ आणायची होतीस लग्न करून, मला कशाला घेऊन आलास? मी एक साधा प्रश्न विचारलाय, तू कुठे निघालीस? गायनाकडे. हा, मग एकटी का जातेस? थांब ना, मी पण येतो तुझ्या बरोबर. तुला माहितीये, अमेरिकेमध्ये एखादी बाई प्रेग्नंट असेल तर फक्त ती बाई सांगत नाही की मी प्रेग्नंट आहे म्हणून, तर कपल्स असं सांगतात की वी आर प्रेग्नंट. सुहास, मला उशीर होतोय आणि आता माझं जनरल नॉलेज वाढवून घेण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. हो ना, चल. आता तू कुठे निघालायस? तुझ्या बरोबर. मी तुला सांगितलं ना त्याची गरज नाहीये म्हणून मी जा. प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी नाही होऊ शकत प्रिया, नाही का? सुहास. सर, मालशे साहेबांनी फाईल दिली. पण मालशे आणखी काय बोलले? नाही सर. आणि तुझा खोकला कसा? खोकला? आणि मगाशी तर फोनवर एवढा खोकत होतास. ठीक आहे सर, आता ठीक आहे. ॲलर्जी वगैरे असेल ना तर होमिओपॅथीची ट्रीटमेंट घे. माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, त्यांचा नंबर देतो तुला. ओके सर. संजय, हां सर.
ते मंजिरी मॅडम त्यांनी ओळखलं तुला? हो सर. संजय त्या आय मीन त्या रेग्युलरली आहे का तुमच्या ऑफिस? अधूनमधून त्या ऑफिसचा गणपती बसतो सर ऑफिसमध्येच. त्याला मात्र त्या अगत्याने हजर असायच्या. खूप छान पेअर दिसते मुधोळकर सरांची आणि मंजिरी मॅडमची. मेड फॉर इच अदर. संजय आता ते एकमेकांबरोबर राहत नाहीत, माहित असेलच तुला. काय काय सांगताय काय सर? नाही नाही अहो, कसं शक्य आहे? मुधोळकर सर आणि मंजिरी मॅडम एवढं प्रेम आहे त्यांचं एकमेकांवर. एनिवे कोणाचे पर्सनल लाईफ आपण डिस्कस करणं योग्य नाही, नाही का? दॅट विल गो. बरं, जायच्या आधी त्या होमिओपॅथिक डॉक्टरचा नंबर मात्र घेऊन जा. ओके सर. बैस. मग काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, बाळ बाळंतीण दोघी जणी एकदम सुखरूप आहेत असं म्हणाले. सुहासराव, ती अजून बाळंत व्हायचीये. हो का? त्याला खूप अवकाश आहे. जाऊ दे. नाही, माझा सगळा त्या टेक्निकल टर्म्सचा घोळच आहे. ऑल इज वेल असं म्हणाल्या त्या. काळजी करण्याचं काहीही कारण नाही. हा, आणि आता पुढच्या महिन्यात 8 तारखेला साधारण जायचंय सोनोग्राफीसाठी. बर. काय मग पहिलट करीन बाई? कसं वाटतंय? हे जर आतमध्ये जाऊन पडते. हो, आता आणि दगदग करायची पण नाहीये तिला. अरे हो प्रिया, मला तुला सांगायचंच होतं. आणि मावशी, तुम्ही पण इथे आहात. प्रियाची ही गुड न्यूज कळल्यानंतर मी माझ्या सगळ्या बॉसेसशी बोललो आणि प्रियाची ही पहिली ट्रायमिस्टर संपेपर्यंत मी रजा घेतलेली आहे. काय? पण कशासाठी? डॉक्टरांनीच सांगितलंय 3 महिने काळजी घ्यायला पाहिजे. आणि मी तुला नाही सोडून जाऊ शकत शोना. आणि हे बघ, या 3 महिन्यांची रजा विदाऊट पे होईल, बट वी कॅन अफोर्ड इट. थँक्यू. हा, थँक्यू. मला खूप कौतुक वाटतंय तुमचं. तुम्ही खरंच आमच्या प्रियाला फुलासारखं जपताय. पण मी आहे ना, तुम्ही कुठलीच काळजी करू नका. मी असं करते, मी आज कोल्हापूरला जाते आणि परत येईन ना तेव्हा जास्त दिवस राहायच्या तयारीनेच परत येईन. तुम्हाला चालेल ना? चालेल काय, अहो धावेल. तुमची गरज आहे खरी. 1 मिनिट. मावशी, असं काहीही करायची गरज नाहीये. आणि सुहास, तू सुद्धा एवढी रजा टाकायची काय गरज आहे? मी प्रिया, कोणी कसं काय मॅनेज करायचं हे आता तू नको ठरवूस. अरे तू फक्त आराम कर, सगळ्यांकडनं छान असे लाड करून घे आणि एका गोंडस बाळाला जन्म दे. दॅट्स इट. हे चल चल, आज चल. फार वेळ गप्पा मारत उभी राहू नको. चल 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 चल. अगं तू का करतेस? ऑफिस बॉय आहे ना. असू दे रे, एवढं काय त्यात? वाह मंजुषा, आज जेवायला खूप मजा आली. अप्रतिम. जगात देव आहे तर. गॉड ब्लेस यू माय सन. तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. बघूया. बरं, बाय द वे, तुला न्यूज कळली की नाही? कुठली? प्रिया प्रेग्नेंट आहे. सुहासराव पण खूप खुश आहे.
आणि आता याच निमित्तानं प्रियाच्या आयुष्यातही हे नाव सोडून दुसरं काही बोललीस ना तरी चालेल मंजुषा. विहंग. अरे तू एवढा प्लीज. बरं ठीक आहे. विहंग, माझ्यासाठी एक काम करशील? प्लीज दादांना सांगून बघ ना, मला इथेच ऑफिसमध्ये जॉब द्यायला सांग ना. काहीतरी काम करू दे मला. घरी असंच बसून कंटाळा येतो रे. अगं पण तू घरी नुसती कुठे बसून असतेस? मुंगीसारखं सतत काही ना काहीतरी चालूच असतं ना तुझं. ते मी स्वतःला बिझी ठेवते म्हणून. नाहीतर विचार करून करून डोकं फुटायची वेळ येते कधी कधी. कसले विचार? विहंग, माझ्या भूतकाळाचं खूप मोठं बॅगेज कॅरी करते. सत्यजित दादांच्या घरानं मला आपलंसं केलं. इनफॅक्ट मीही स्वतःला त्याच घराचा एक भाग मानते. पण एकटी असते तेव्हा जुनी भूतं पछाडायला येतात आणि मग स्वतःला आणखीन गुंतवून घ्यावंसं वाटतं. असं वाटतं विचार करायला एक क्षणही मिळू नये. मी समजू शकतो मंजुषा. मी बोलेन सत्यजितशी. पण तू इथे यायला लागलीस तर माझा मात्र मोठा प्रॉब्लेम होईल. का? दिवसभरात माझ्याकडनं कुठलंही काम होणार नाही. मी फक्त तुझ्याशी गप्पा मारत राहीन. सर मी निघू? निघतोस? कामं झालेत सगळे सर. आणि तू कामाशिवाय ऑफिसमध्ये थांबत नाहीस. सर गर्लफ्रेंडला भेटायला जायचंय? नाही सर. मग जरा थांब ना माझ्या बरोबर. बसू. सर मी संजय काय, मी फक्त आनंदात असताना पित. सध्या मी आनंदात आहे, खुश आहे. आणि मला वाटतं माणसाने दुःखात एकटं असावं, आनंदात असून. सो माझा आनंद शेअर करण्यासाठी तू थांबावंस अशी माझी रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट काय सर, तुम्ही ऑर्डर करू शकता. हे ऑफिसचं काम नाहीये संजय, एका मित्राची रिक्वेस्ट. तुम्ही लाजवताय सर मला. आय मीन इट. तुम्ही मला एवढा मोठा मान देताय, हे भाग्यच आहे माझं सर. काय चक्रा. हे काम कर, ऑफिस बंद करून घे, त्या विनोदला घरी पाठव. तोवर मी इकडे तयारी करतो. सर तुम्ही कशाला? मी होस्ट आहे तुझा, तू गेस्ट आहेस. मग सर एक विचारू का? तुमच्या आनंदाचं कारण कळू शकेल? प्रेमात पडलोय. बाबा बोल.
अजूनही रागावलीस ना माझ्यावर? मी का रागवेन तुमच्यावर? ते तुलाही माहितीये. बाबा, मला खरंच नाही माहिती. हा, आता गोळ्या घेताना नेहमीसारखी जर तुम्ही टाळाटाळ केली असतीत ना, तर मग मात्र मी चिडले असते. पण आज ते काम सुद्धा तुम्ही अगदी शहाण्या मुलासारखं केलं. स्वप्नीला मी तुझ्याबरोबर लॉयरकडे पाठवलं तुला न विचारता. त्याबद्दल बोलतो मी. ओ, अच्छा 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 अच्छा, बरं झालं आठवण केली. हा, आता रागवले मी तुमच्यावर. मला मी मस्करी करत नाहीये. बाबा, माहितीये मला तुम्ही जे काय केलं ते माझ्या काळजीपोटी केलं. हा, आता करण्याआधी जर तुम्ही मला सांगितलं असतं तर बरं झालं असतं. पण तुम्ही बाबा आहात माझे, त्यामुळे तुम्ही काही गोष्टी परस्पर करूच शकता. तसं तुझं परस्पर 3 दिवसात लग्न लावून दिलं मी. तसं त्या माझ्या एका चुकीमुळे तू. बाबा प्लीज, तुम्हाला खरंच माझा राग बघायचा आहे का? नाही, कारण तुम्ही असंच बोलत राहिलात ना तर मग. बघ, जे खरं आहे ते आहे ना. जे खरं आहे ते आहे. कधी कधी विचार करतो ना तेव्हा मला जाणवतं की त्या माझ्या एका चुकीमुळे, त्या मूर्खपणामुळे मी सगळ्यांची वाताहत केली. 3 दिवसात तुझं लग्न लावून मोकळा झालो. बाप म्हणून असलेल्या जबाबदारीतून लवकरात लवकर मोकळं व्हायचं होतं मला. त्याचीच शिक्षा देवाने मला दिली. जबाबदारीमधून लवकर हात झटकायचे होते ना तुला, मग घे घे. तेव्हा मी तुझं इतके लवकर लग्न लावून दिलं नसतं ना, तर आज तू कुठेतरी सुखाने संसार करत असतेस. सत्यजित मुधोळकर सारख्या नालायक माणसाला तुझ्या आयुष्यात येऊ दिलं नसतं ना, तर आज माझी किशोरी सुद्धा जिवंत असते. या माझ्या सगळ्या चुकांची कोणाकडे माफी मागून, कुठे कुठे प्रायश्चित्त घेऊ. बाबा प्लीज, मी शेवटचं सांगते तुम्हाला, स्वतःला दोष देणं बंद करा आता. प्लीज बंद करा. आपल्या सगळ्यांना स्वप्न पडलं होतं का की इथून पुढे सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडतील? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्यजितशी मी माझ्या मर्जीने लग्न केलं होतं. मला आवडले होते ते. आणि आजही जाऊ दे ना, जाऊ दे. आपण नको बोलूया त्या विषयावर. फक्त एकच सांगते, तुम्ही तुमच्या जबाबदारीतून कधी हात झटकले नाही. आणि जे काय झालं त्यात तुमची चूक नव्हती. आलेच मी. स्वप्नीलच्या बाबतीत असं नाही होणार. काय? नाही म्हणजे हे अगं, स्वप्नीलला मी तुझ्यासोबत यायला सांगितलं ना तुला न विचारता. तो चांगला मुलगा आहे. खरंच स्वप्नील खरंच खूप चांगला मुलगा आहे. काल तो होता म्हणून आधार वाटला मला. एकटी असते तर कदाचित बावचळले असते. म्हणजे महाबळे वकिलांशी बोलताना माझ्याबरोबर नव्हता तो, बाहेर बसला होता. पण तरी लहानपणी तुम्ही डेंटिस्टकडे घेऊन जायचं तेव्हा कसं व्हायचं? म्हणजे त्यांच्या खुर्चीवर बसताना खूप भीती वाटायची. इंजेक्शन घेताना खूप कळा यायच्या, पण माहिती होतं आपले बाबा बाहेर बसलेत. इथून बाहेर पडलं की ते आपल्याला आईस्क्रीम घेऊन देतील. तसं वाटलं ते. बरं चला, झोपायला चला, उशीर झालाय.
म्हणू आज सुखाने झोप लागणार मला. का? तू माझ्या रागावली नाहीस ना, मग आज सुखाने झोप लागणार मला. बाबा चला, खूप उशीर झाला, झोपा आता. सो संजय, आता मी तुझ्या जमातीत सामील झालो. प्रेमात पडलेल्या माणसांची जमात. इट्स नाईस फिलिंग. असं वाटतं माझ्यात एक तेवती मेणबत्ती घेऊन फिरतोय मी सतत. छान वाटत, दार वाटत. मुलगी कोण आहे सर?